हॅलो मंडळी, नमस्कार, शुभ सकाळ. तर कसे आहात तुम्ही? मस्त आणि मजेत असणार आहे. आणि मी आहे सायलीची मम्मी. तर चला आजच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते, खूप खूप स्वागत करते. श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार आणि तुम्हाला श्रावणी सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज माझा पण उपवास आहे, तुमचा पण उपवास असणारच आहे. तर आज मी उपवास आणि श्रावणी सोमवारच्या निमित्ताने आमच्या केंद्रामध्ये ना साबुदाणा वड्याचा प्रसाद नेणार आहे. असं मी ते मागच्या सोमवारीच मी ना तिथं कुणीतरी साबुदाणा खिचडी आणली, तर माझ्या मनात आलं, म्हटलं चला आपण पुढच्या सोमवारी ना साबुदाणा वडा घेऊन जाऊ. तर मी सकाळी लवकर उठलेली, आंघोळ वगैरे झाली, चहा पाणी बी झाला आणि चला म्हटलं आता व्हिडिओला सुरुवात करू आणि तुमच्याशी शेअर करू. आणि सकाळी आंघोळ झाली, बटाटे उकडायला टाकलेले आहेत आणि तुमच्याशी मी बोलते. तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा. आजचा व्हिडिओ पण खूप खास असणार आहे आणि संपूर्ण बघा, तुम्हाला पण आवडेल हा व्हिडिओ बघायला. आणि मी खूप छान पद्धतीचे ना साबुदाणा वडा बनवते, आमच्या घरात सगळ्यांना आवडता. तुम्ही पण बघा कसे बनवते. तर ठीक आहे, कंटिन्यू करा व्हिडिओ. बघा मी साडी घातली आहे, ही साडी ना मला माझ्या बहिणीने दिलेली आहे. तिच्या घरी पाहुणे म्हणून गेलते तेव्हाची. मग म्हटलं चला आज दुसरा सोमवार आहे, तर आहे सफेद थोडी लाल काट आहे, ती घातली. कशी वाटते मला साडी. आणि त्याच्यावरचं ब्लाऊज आहे ना अजून काही सायलीने शिवलं नाही आहे, घेऊन गेलेली आहे पण अजून काही झालं नाही आहे. हे ब्लाऊज आहे ना माझं दुसऱ्या साडीवरचं, ते पण तिने शिवून दिलेलं आहे. छान ब्लाऊज शिवते बरं का ती. ब्लाऊज शिवायला लागल्यापासून कसं साड्यांवरचे ब्लाऊज येतात पण लेट येतात. आली का करून आणि तिने याच्यावरचं शिवलेलं आहे, पण ती आता आली होती ना सुट्ट्यांमध्ये उन्हाळ्याच्या, विसरून आली, ती पुण्यालाच ठेवून आली. ठीक आहे, मग चला साबुदाणा खायला या. कशी वाटते माझी साडी ते पण सांगा. मी रात्री साबुदाणा भिजत टाकला होता, म्हणजे कसं छान भिजून त्याचे वडे बनवायचे. जसं 1 किलो टाकलेलं आहे. आणि या मिरच्या आहे तळण्यासाठी काढल्या, शेंगदाणे भाजून घेतले, थंड बी झाले, आता थोडेसे दळून घेते. आणि बटाटे पण उकडून झाले आणि ह्या मिरच्या दळणार आहे आणि एकत्र टाकल्याने याच्यात मीठ आणि थोडासा सोडा बस, कारण उपासाचं आहे ना, तर मग बाकीचं तर काही टाकू शकत नाही आपण. ही मिरची दळली आहे, ती टाकते मी आता त्याच्यात, कालून घेणार आहे. ही मिरची, एक शेंगदाण्याचं कूट अजून पण करून ठेवलं आहे, जर कमी वाटलं तर मी टाकून देईन परत. आणि हे बटाटे, हे सगळे मिक्स करून घ्यायचं आहे आता आणि मस्तपैकी असं मळून घ्यायचं आहे. तुम्ही पण ट्राय करा, भारी लागता. साबुदाणा खाऊन खाऊन कंटाळा येतो, तर थोडंसं वेगळं. हे बघ मी असे करून घेतले आणि तेल जास्त टाकले म्हणजे पटपट होते. एका वेळी 4-4 टाकतात. टाकताना बारीक गॅस करायचा, थोडंसं तेल टाकलं म्हणजे सगळे व्यवस्थित होतं. सायलीच्या पप्पांना डब्बा भरून देते आता. चला तर मग राहिलेले आहे ना
वडे करून घेते गरम गरम. आले थोडंसं केंद्रातून आले, थोडंसं काम बाकी होतं ते केलं आणि आता म्हटलं माझ्यापुरते थोडेसे गरम गरम करून घेते. तुम्ही पण नक्की ट्राय करा, करून बघा, छान लागतात घरचे. साबुदाणा खायची कंटाळा येतोय तर मग कसं. तर चला मग बघितले का मी कसे वडे केले आणि किती बनवले. अजून थोडेसे बाकी होते तर पण मग काही थोडेसे ठेवले आणि पहिले ना 10:30च्या आरतीला पटपट पटपट करून घेतले. 10:30च्या आरती चालू व्हायच्या आत म्हटलं तिथं पोहोचलं पाहिजे, कारण कसं खूप गर्दी होती. मग तिथंच पुढं जायला बी ना मला कसं तरी वाटतं, म्हणून सगळ्यात आधी म्हटलं तिथं जाऊन प्रसाद देऊ म्हटलं ते आजींकडं. मग प्रसाद गेले, पटकन आरती बी केली, प्रसाद पण दिला. छान वाटलं खरंच, मनातून खूप खुशी भेटत होती का बा काहीतरी असं. आणि मग तिथून आले आणि मग बाकीचे थोडेसे घरचं आमच्यासाठी राहिले होते. माझ्यासाठी मिस्टरांना तर डबा भरून दिला, तुम्ही बघितलंच आहे. सायलीच्या पप्पांना तर डबा दिला, ते ड्युटीवर गेले. मग मी 10:30ला केंद्रात गेले, मग थांबले, थोडीशी सेवा बिवा केली, घरी आले आणि राहिलेले थोडेसे तळले आणि आता म्हटलं चला. आणि मी पण खायला घेतले, हे पा थोडेसे चिप्स तळले, 2-3 तुंडी लावायला खाऊ, म्हणजे जास्त हे. आणि मिरच्या घेतल्या आहे आणि म्हटलं चला आता आपण पण खाऊन घेऊ. कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जर चॅनलवर कोणी नवीन असेल, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही सबस्क्राईब करा. ठीक आहे, मग भेटू पुढच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.